आम्ही हिंदुस्थानी स्त्रीची पूजा करतो। दूर हो आमच्या नजरेसमोरून। हीच गोष्ट जर तुम्ही फिरंग्यांनी झांसीत केली असती ना, उलट लटकवून चामडी सोडली असती तुमची। You bloody Indian! Leave me! जर आम्ही ठरवलं तर हा हातच नव्हे, आयुष्यातूनही उठू शकणार नाही सो। तुम्हा फिरंग्यांचं साहस इतकं वाढलं, तेही आमच्या समक्ष। Catch him, you idiots! You bloody Indian! आता आपल्या गॉडला आठवतो। ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफिसरवर हात उचलतो, आता बघ, शूट हिम! थांबा! आपापल्या बंदुका खाली टाका। महाराज, हा फिरंगी आपल्यावर बंदूक। अहंकारी मनुष्य आंधळा असतो। यांना हकला आमच्या नजरेच्या समोरून। चुपचाप इथून निघून जा, नाहीतर एकेकाचे मुडदे पाडीन तुमचे। जा! कोण आहे हा? मूर्खा, हे झाशी नरेश महाराज गंगाधरराव आहेत। तात्या गुरु, 100 वर्षांपासून आम्ही हिंदुस्थानी तुमचे अत्याचार सहन करतोय, परंतु सहनशीलतेची पण एक सीमा असते। जर तुमच्या ह्या कारवाया वाढतच राहिल्या तर जा, क्षमा केली आम्ही। चला। आता घाबरायचं काही कारण नाही। आमचे सैनिक तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडायला येतील। पण आमचं तर कुठेच घर नाहीये। इंग्रजांनी
आमच्या गावाला जाळून टाकलं आणि मी माझ्या सगळ्या कुटुंबाला हरवून बसले. आणि हे इंग्रज मला. घाबरू नकोस, तू आम्हाला शरण आली आहेस. नाव काय आहे तुझं? जुही नाव आहे हुजूर. हिला पडावावर पोहोचून द्या आणि रघुनाथ सिंगला हे सांगावं की हिच्या राहण्याची आणि खायची व्यवस्था केली जावी. यापुढे ही झांसीत राहील. महाराज, प्रणाम महाराज. महाराज, आपले हे रूप पाहून सेवक आपल्या समोर नतमस्तक झाला आहे. काय आपण आधी कधी भेटलोय? जी नाही महाराज. श्रीमंत सरकार बाजीराव पेशव्यांच्या दरबारातील मी एक साधारण असा चाकर आहे. नाव आहे तात्या टोपे. नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. आमच्या इथे पण एक तात्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वातून ब्राह्मणत्व स्पष्ट दिसत असतं. पण आपली वेशभूषा पाहून आम्हाला असं वाटतंय की जणू रणभूमीवर कोणी योद्धा उभा आहे. ही तर आपली महानता आहे महाराज. अन्यथा हा सेवक तर जावळेकर परिवाराचा एक साधारण सदस्य आहे. आपल्याला भेटून आम्ही प्रसन्न झालो. महाराज, मणिकर्णिका मला तात्या गुरु नावाने संबोधित करत असते. आम्ही वीरांचा सन्मान करतो तात्या गुरु. आम्हासोबत शिकारीला चलावं. अवश्य अवश्य महाराज, मी अवश्य आलो असतो, परंतु क्षमा असावी. श्रीमंत सरकार बाजीराव पेशव्यांकडून एक अति आवश्यक कार्य सोपवलं गेलंय माझ्यावर आणि म्हणून. तात्या, कधी या आमच्या झांसीला. आपलं झांसीत अतिथी म्हणून स्वागत करणं आमच्यासाठी गौरवमय होईल. आपला आदेश शिरोधार्य. प्रणाम महाराज. आम्ही हिंदुस्थानी स्त्रीची पूजा करतो. 100 वर्षांपासून आम्ही हिंदुस्थानी तुमचे अत्याचार सहन करत आलोय. परंतु सहनशीलतेची पण एक सीमा असते. जर तुमच्या या कारवाया वाढतच राहिल्या तर मनू. तात्या गुरु, तात्या गुरु, अप्पांनी आमचा विवाह निश्चित केलाय आणि आम्हाला विवाह करायचा नाहीये. का का करायचं नाहीये? कारण की ते. मनू, मी तुला आधीच सांगितलंय, कधी कधी जे दिसत असतं ते तसं नसतं आणि जे असतं ते कधीच दिसत नसतं. आज महाराज गंगाधर रावांना रणसिंहाप्रमाणे त्या फिरंग्यांच्या विरुद्ध उभे पाहून मी अचंबित झालोय. मनू, प्रत्येक माणसात चांगुलपणा तसेच वाईटपणा असतो, परंतु जी विशिष्ट व्यक्ती असते त्याच्या चांगुलपणाकडे कमी आणि वाईटपणाकडे जास्त पाहिलं जातं. मनू, मी सगळं समजू शकतो की तुझं सगळं ध्यान तुझ्या लक्ष्यावर केंद्रित आहे, परंतु जीवनसाथीसाठी चांगुलपणा आणि वाईटपणा दोन्ही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. तेव्हा दोन्ही गोष्टी दोस्त बनून जातात.
म्हणू तुझं आणि माझं केवळ एकच स्वप्न आहे की कशा प्रकारे या फिरंग्यांना आपल्या मातृभूमीतून उखडून बाहेर फेकलं जाईल. पण स्वप्न तेव्हा पूर्ण होतात जेव्हा शक्ती प्राप्त झालेली असते. विचार कर बाळा, जर ही शक्ती तुला शासकाच्या रूपात प्राप्त झाली तर तुझ्या एका आवाहनावर लाखो शीर कापण्यासाठी तयार होतील म्हणू. लाखो शीर. आज महाराज गंगाधर रावांनी ज्या प्रकारे या फिरंग्यांशी वर्तन केलंय त्याने आम्ही आश्वस्त झालो आहोत की हा राजा अन्य शासकांप्रमाणे या फिरंग्यांचं दास्यत्व स्वीकार करणारा नाहीये. जर त्यांना योग्य दिशा दाखवणारी प्रतिभा मिळाली तर ते झाशीचं भाग्य बदलण्याची क्षमता बाळगून आहेत. आणि ती प्रतिभा, ती आग माझ्या मनूमध्ये अगदी ठासून भरली आहे. तुला कळतंय ना बाळा मी काय म्हणतोय ते? म्हणून अशा संबंधांचा प्रस्ताव ईश्वरीय वरदान आहे. कदाचित देवता देखील तुझ्याच हातांनी आपल्या मातृभूमीचा उद्धार करू इच्छितात. म्हणूनच हा प्रस्ताव पाठवलाय. म्हणून या प्रस्तावाला नाकारू नकोस. अशी सोन्याची संधी आपल्या हातून जाऊ देऊ नकोस. तू केवळ एका वीर पुरुषाची राणी होणार नाहीयेस म्हणू, तर झाशीची महाराणी होणार आहेस तू. झाशीची महाराणी. झाशीच्या महाराणीच्या सेवेमध्ये तात्या टोपे उपस्थित आहेत. नाही नाही वहिनी साहेब, अवश्य मनू आपल्या विवाहाची वार्ता ऐकून विचलित झाली असेल, ज्या कारणाने ती त्या विशिष्ट प्रसंगी तिथे उपस्थित नव्हते. परंतु बाजीराव, मनूशी मी स्वतः बोलले होते. त्यावेळी हा आभास नाही झाला की या संबंधामुळे मनू अप्रसन्न आहे. ती कोणी सामान्य कन्या नाहीये वहिनी साहेब. तिच्या भावनांना जाणणं तर फारच कठीण आहे. हा चूक तर आपलीच झाली आहे. आम्ही तिला एकदा पण नाही विचारलं. श्रीमंत सरकार, मनूचा अजून काहीच पत्ता नाही लागला. हो, आम्ही जाणतोय मोरोपंत. आम्ही आमच्या चकुलीच्या इच्छेविरुद्ध निर्णय घ्यायला नको होता. श्रीमंत सरकारांनी घेतलेला निर्णय कधी चुकीचा असूच शकत नाही. अगं चकुली, मनू, कुठे गेली होतीस तू? अगं किती शोधलं तुला. वहिनी साहेब, श्रीमंत सरकार, मनू भावूक झाली होती. इंदुताईंना निरोप द्यायचं साहस तिच्याने होत नव्हतं. म्हणून एकटीच महालाच्या मागे जाऊन रडत होती. हे देवा, आम्हाला तर वाटलं की आपल्या विवाहाची वार्ता ऐकून
आमची छकुली आम्हावर रुसली आहे. श्रीमंत सरकार, आपल्या मनूला हा विवाहाचा प्रस्ताव सहर्ष स्वीकारार्ह आहे. काय? काय सांगताय तात्या? छकुली, तुला हा संबंध स्वीकार्य आहे ना? आता माझ्या मनावरचं ओझं उतरून गेलं. मोरोपंत, जी श्रीमंत सरकार. आपल्याला शीघ्र पिठूरकडे प्रस्थान करायची तयारी करायला हवी. जी. हा तुझ्या आईच्या लग्नातला शालू आहे. ह्याशिवाय मी तुला काहीच देऊ शकत नाही. आप्पा, 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 आम्हाला क्षमा करा. आमच्यामुळे आपल्याला फार दुःख सोसावं लागलं. मनो, बाळा, आम्ही सर्वजण काळजीत पडलो होतो. अगं, इंदू बेटीला निरोप द्यायच्या वेळी तू कुठे निघून गेलीस? आप्पा, तेव्हा आम्हाला काहीच सुचत नव्हतं. परंतु तात्या गुरुंनी आमच्या मनातला गुंता सोडवला. त्यांनी आम्हाला महाराज गंगाधररावांच्या बाबतीत त्या गोष्टी सांगितल्या ज्या मलाही ठाऊक नव्हत्या. आम्हाला ठाऊक होता तुझे गुरु तात्या टोपेच तुला समजावू शकतील. अगं वेडे, अचानक कसले निर्णय घेतेस तू? आम्ही सगळेजण विस्मित होऊन जातो.